उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर. बीडमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. अजित पवारांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद. बीडमध्ये अजित पवारांसमोर नुकसानग्रस्त महिलांचा टाहो. अजित पवारांनी साधला नुकसानग्रस्तांशी संवाद. नागरिकांनी अजित पवारांसमोर मांडल्या व्यथा. नवी मुंबईत एपीएमसी इथे माथाडी कामगारांचा आज मेळावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे राहणार उपस्थित. ओला दुष्काळ जाहीर करा. हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. खासदार नागेश पाटील आष्टीकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. महायुतीतील सर्व आमदार आणि खासदार 1 महिन्याचा पगार नुकसानग्रस्तांना देणार. 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार. अधिकारी महासंघाकडूनही 1 दिवसाचं वेतन पूरग्रस्तांना दिलं जाणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आज पूरग्रस्त भागांना भेट देणार. पूरग्रस्तांशी संवाद साधणार. शशिकांत शिंदे, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांचा दौरा. जयंत पाटील आज सोलापूरमध्ये नुकसानीची पाहणी करणार. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मराठवाडा दौऱ्यावर. छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी पूरग्रस्त भागाचा दौरा करणार. बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधणार. उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची करणार पाहणी. सकाळी 11 वाजता दौऱ्याला सुरुवात होणार. धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरला जाणार. नवी मुंबईतील सानपाडा पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचं उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11 वाजता उद्घाटन. जीएसटी सुधारणानंतर पुण्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत प्रबोधन. पंतप्रधानांचे आभार मानणारे बॅनर. कार्यक्रमात भाजपाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी. सरकारी निवासातील गादी, सोफा 20 लाखांचा आणि उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना एकरी 3,400 रुपये. हे शोभतं का? रोहित पवारांचा महायुतीला टोला. राज्याला 2 बिनकामाचे उपमुख्यमंत्री पण सरकारी दरबारी. जनतेचा आक्रोश पोहोचवणारा विरोधी पक्षनेता नाही. संजय राऊत कडाडले. शक्तीपीठला पैसे घालवण्यापेक्षा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. आत्मनिर्भर भारताची डोंबिवलीतून सुरुवात. डोंबिवलीच्या सावळाराम संकुलात आत्मनिर्भर भारत संकल्पनेचं उद्घाटन. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते उद्घाटन. पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरचं शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव कार्यक्रमाला उपस्थित. शरद पवार पुणे दौऱ्यात. निंबाळकरवाडीच्या रहिवाशांनी पवारांना अडवलं. रिंग रोड संदर्भात रस्त्यावर अडवून दिलं निवेदन. आमची घरे वाचवा नागरिकांचं शरद पवारांना साकडं. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अतिवृष्टीवर मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. 1 महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधी करता देणार. बाधित कुटुंबांना अन्न धान्य पुरवठा सुरू आहे. मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. बीडच्या आष्टी तालुक्यात पाहणी केली. आमदार सुरेश धस यांनी घेतला नुकसानीचा आढावा. तातडीने उपाययोजना करण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. धाराशिवच्या कारंजा गावातील गावकऱ्यांनी मदत नाकारली. परंडा तालुक्यातील कारंजा गावातील प्रकार. शिवसेनेने जीवनावश्यक वस्तूंचं किट पाठवलं होतं. मदत किटवर सरनाईकांचे फोटो लावल्याने गावकऱ्यांचा संताप. धान उत्पादकांना एकरी 24,000चा तोटा. प्रहारचे नेते बच्चू कडूंचा आरोप. माणिकराव कोकाटे रमी व्हिडिओ प्रकरण. रोहित पवारांच्या विरोधात माणिकराव कोकाटे कोर्टात. मानहानी याचिकेवर 3 ऑक्टोबरला पुढील सुनावणी. शेतकऱ्यांच्या मदतीवरून विरोधकांची टीका. पाहणीपूर्वी भरपाई देणारं पहिलं सरकार. मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना सडेतोड उत्तर. ठाकरेंच्या सेनेतील बडे नेते शिंदेंच्या संपर्कात. काही दिवसांपूर्वी दिल्लीत भेट घेतल्याची माहिती. सूत्रांची माहिती. पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. मराठवाड्यावरील संकट आणखी गडद होणार. 25 ते 29 सप्टेंबर राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज.
परतीचा पाऊस 5 दिवस धुमाकूळ घालणार. IMDने दिला सतर्कतेचा इशारा. मुंबईला ऑरेंज अलर्ट. अमरावतीला 108 कोटींची शेती नुकसान भरपाई मदत. 7 ते 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार. जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांची माहिती. वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांना सरकारकडून 145 कोटी 35 लाख 43 हजार रुपये मदत मंजूर. सरसकट मदत द्या, शेतकऱ्यांची मागणी. चंद्रपूरमध्ये सोयाबीन उत्पादकांची अवस्था बिकट. अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केली पाहणी. हिंगोलीतील पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान. शेतकरी पीक विमा कंपनीच्या कार्यालयात दाखल. शेतकरी संतप्त. छत्रपती संभाजीनगरमधील घाटनांद्रामध्ये पिकांचं नुकसान. शेतात गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने मक्याचे पीक खराब. शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मदतीची मागणी. वाशीमध्ये जुन्या पद्धतीनुसार हळदीची लागवड. बैलांच्या सहाय्याने नांगरणीची सुरुवात. मुंबईत सीसीटीव्ही यंत्रणेसाठी 2000 कोटी रुपयांचा निधी मंजूर. शहरात 11,377 कॅमेरे बसवण्याचे नियोजन. उर्वरित 866 कॅमेरे तिसऱ्या टप्प्यात बसवण्यात येणार. भिवंडीत आजी आजोबा दिन साजरा. जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटमधील प्राथमिक शाळेत आजी आजोबा दिन साजरा. चिमुकल्यांकडून आपल्या आजी आजोबांचे औक्षण करत पूजन. विकासकांपेक्षा फेरीवाल्यांवरील कारवाईत तत्परता. महानगरपालिकेच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचा संताप. मुलुंडमध्ये फेरीवाल्यांची बाजू न ऐकता कारवाई करणाऱ्या पालिकेला न्यायालयाचा प्रश्न. मराठा आरक्षणाच्या GR विरोधातील याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी. मंगेश ससाणे, मनोहर धोंडेंच्या याचिकांवर सुनावणी. उच्च न्यायालय याचिकांवर काय निर्णय देणार याकडे लक्ष. मतदाराची ओळख पटण्यासाठी नवीन ई-साईन फीचर. मतदार याद्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाचं पाऊल. आयोगाच्या संकेतस्थळ ॲपवर एक नवीन फीचर. महादेवी हत्तीणीचे हस्तांतरण याचिकेबाबत उच्च अधिकार समितीकडे आज सुनावणी. संध्याकाळी 7 वाजता ऑनलाईन पद्धतीनं होणार सुनावणी. शेअर बाजाराची घसरगुंडी सुरूच. IT सेक्टर भुईसपाट. अनेक शेअरमध्ये मोठी घसरण. शिर्डी साई संस्थान समितीच्या निवडणुकीला हायकोर्टाची स्थगिती. महायुती सरकारला मोठा झटका. करंजा बंदरात माशांची रास. पण नवरात्रीत खवय्यांची संख्या घसरली. मासळी गडगडली. ग्रॅच्युटी थकवल्यामुळे 9 लाखाचे व्याज द्यावे लागले. मुंबई महानगरपालिकेविरोधात महिलेने दिला न्यायालयीन लढा. सौर ऊर्जेची समृद्धी महामार्गातील कारंजा लाड आणि मेहकर येथे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित. मेट्रो 7 मार्गिकेच्या सेवेमध्ये तात्पुरते बदल. मेट्रो 7 मार्गिकेवरील दोन्ही मार्गांवर उमरीपाडा आरे दरम्यान एकरी वाहतूक सुरू असणार. मुंबईच्या 34% पाण्याचा हिशोबच नाही. पाणी गळती. पाणी चोरीमुळे महसूल मिळेना. सर्वांसाठी पाणी धोरणाअंतर्गत 22,500 जलजोडण्या. हिशोबाह्य पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची उपाययोजना. 1.5 महिन्यापासून दादरमधील काही भागात दूषित पाणी पुरवठा. रहिवासी ताप खोकल्याने त्रस्त. पितृपक्षातील विधींमुळे ऐतिहासिक बाणगंगेत प्रदूषण. हजारो माशांचा तडफडून मृत्यू. आधार कार्डात खोटी माहिती दिल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास. 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा 10,000 रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. असे आदेश UIDAIने जारी केले. कराड शासकीय रुग्णालयात कृष्णा विश्व विद्यापीठ मोफत वैद्यकीय सेवा देणार. आमदार डॉक्टर अतुल भोसले यांची माहिती. यवतमाळमध्ये कृषी बाजार समिती आणि खरेदी विक्री संघाची सभा. शेतकऱ्यांच्या मुलांना गाळे वाजवी दरात देण्याची मागणी. नाशिकमधील मनमाडचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला. शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरण ओव्हरफ्लो.
मालवण किनारपट्टीवर हायस्पीड ट्रोलिंग नौका सिंधुदुर्ग मत्स्य विभागाच्या ताब्यात, नौकेवरील मासळीचा लिलाव. ओला उबेर रॅपिडोकडून अद्याप जुनेच दर लागू, परिवहन विभागाच्या निर्णयाला कंपन्यांकडून केराची टोपली, वाहन चालकांना कमी मोबदला घेऊन अधिक नफा कमवण्याचा कंपन्यांचा प्रयत्न. मुंबईत मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुकर होणार, 4ही मेट्रो मार्गिकांवर आता एकच तिकीट, MMOPL 1 तिकीट ॲप कार्यान्वित. रत्नागिरीत संगमेश्वर देवरुख साखरपा रस्त्याची दुरावस्था, महाविकास आघाडीचा रास्ता रोको आंदोलन, रस्त्याच्या दुरावस्थेबाबत बांधकाम अधिकाऱ्यांना विनायक राऊतांनी विचारला जाब. दहिसर टोलनाका स्थलांतराचा विषय वादात, सरनाईकांचं समर्थन, गणेश नाईकांचा विरोध, कोणत्याही परिस्थितीत पालघरमध्ये टोलनाका होणार नाही, मंत्री नाईक यांचं भूमिपुत्रांना आश्वासन. कल्याणमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक पोलिसही त्रस्त, वाहतूक कोंडीला खड्डे कारणीभूत, SP किरण बालवडकर यांनी KDNCला पत्र पाठवून खड्डे भरण्याच्या दिल्या सूचना. मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं काम 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार, मुंबई वाहतूक विभागाकडून ना हरकत परवाना देण्यात आलाय. 574 रस्त्यांचं काम प्राधान्यानं पूर्ण करण्यात येणार. कोकण रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीवरील 40% अधिभार रद्द करा, कोकण विकास समितीमार्फत रेल्वे मंत्र्यांशी पत्रव्यवहार. महालक्ष्मी यात्रेसाठी बेस्टची विशेष बस सेवा, यात्रेच्या काळात गर्दीचा मोठा अंदाज लक्षात घेऊन बेस्टकडून 25 अतिरिक्त बस मार्गांवर फेऱ्या चालवल्या जाणार. वर्ध्यात आज शेतकरी आक्रोश मोर्चा, रविकांत उपकर वर्ध्यात दाखल, दुपारी बजाज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा. हिंगोलीत शरद पवार राष्ट्रवादीचे आंदोलन, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. पैठणमध्ये आदिवासी समाज आक्रमक, इतर समाजाला ST मध्ये आरक्षण देऊ नका या मागणीसाठी मोर्चा, मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.